श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु तस्मै श्री गुरवे नमः। दत्तात्रयांच्या जन्म उत्सवासाठी जमलो आहोत. हा आपला सौभाग्य दिन आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून आजच्या दिनी आपली भेट झाली आहे. ती सुद्धा जन्म उत्सवाच्या कीर्तन प्रसंगी. आणि या कीर्तन प्रसंगी पूर्वरंगासाठी आपण घेतलेला अभंग श्लोक पद काय आहे? आपण रोज म्हणतो की आरती आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त राजा, पण त्याला कीर्तनाच्या अंगाने आपण म्हटलं म्हणून ते पद म्हणायचं. ते पदच लिहिले. कुणी लिहिले तर प्रतिष्ठान या नगराच्या गोदातीरी बसलेल्या प्रतिष्ठान नगर. तुमचं कसं उत्तमापूर आहे ना, तसं जुनं नाव प्रतिष्ठान आहे. म्हणजे आजचं पैठण निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेली आरती आहे. हे पद आहे. एकनाथ महाराजांबद्दल काय सांगायचं? शांती ब्रह्म याच्यात सगळं काय येतं की कोणी कितीही लोकांचा भाव त्याच्यातनं जागा केला. आणि ते नाथ महाराज ते आपल्याला सांगतायत. ते दत्त संप्रदायातले होते. आजही दत्ताची भक्ती त्यांच्या घरात इतकी होती की नाथांबरोबर खेळायला, जसं रामदास स्वामींबरोबर जेवायला हनुमंतराय आले होते यायचे, तसं नाथांबरोबर सारीपाट खेळायला दत्त महाराज येत. आजही पैठणच्या नाथ महाराजांच्या वाड्यावर दत्त महाराजांची कृपा नाही, पहारा आहे. ज्या मुमुक्षाला ते दिसेल त्यांना आजही पैठणच्या वाड्याच्या बाहेर पहारेकरी म्हणून स्वतः दत्त महाराज. एवढा मोठा अधिकार नाथांचा आहे. आणि नाथ महाराज या पदामध्ये म्हणतायत त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा तम सत्व, या 3 गुणांनी युक्त अशी जी त्रिमूर्ती आहे त्या दत्ताचे गुण रज तम आणि सत्व या गुणांनी युक्त असे आहेत. तर रज म्हणजे काय, तम म्हणजे काय आणि सत्व म्हणजे काय? सत्व म्हणजे सत्तत्व, सत्याकडे जाणारा गुण, तेजाकडे जाणारा गुण, उजेडाकडे जाणारा गुण, ज्ञानाकडे जाणारा गुण आणि सत्याकडे जाणारा गुण. जे नेहमी सत्य असतं त्याला सत्य म्हणायचं. नेहमी सत्य काय असतं? सूर्य पूर्वेकडे उगवतो, सूर्य गेला की अंधार होतं. सत्य आहे ना? बदलतं का? सच्चित आनंद असा परमेश्वर आहे. आणि तो सत्य गुण म्हणजे सत्व गुण
उजेडाकडे जाणारा, सत्याकडे ओढ घेणारा असा हा सत्वगुण. सत्वगुण वाढीस लागतो तेव्हा माणूस शालीन, सात्विक असा होतो ना. तो काही पाप करत नाही, पापभीरू होतो वगैरे वगैरे. दुसरा गुण आहे रजोगुण. रजोगुण हा दाखवतो कार्यशीलता, क्रियाशीलता, सतत 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 काम करणं, क्रियाशील राहणं, म्हणजेच आळस सोडणं. आळस सोडणं म्हणजे रजोगुण आहे. कार्यशीलता, क्रियाशीलता, क्रिया करण्याची वृत्ती सतत असणं. आता समजा सत्वगुण खूप जास्त आहे, म्हणजे ज्ञान मिळवण्याचा, पण क्रिया काहीच नाही, उपयोग आहे का? क्रिया खूप करतोय माणूस, पण ज्ञान नाही, उपयोग आहे का? म्हणजे गुण कसे पाहिजे? संतुलित पाहिजे. आणि ते कोणाकडे आहेत? योग्य प्रमाणात, संतुलित प्रमाणात, योग्य गुणोत्तरात ते दत्तात्रयांमध्ये आहे. त्रिगुण. शेवटचा तिसरा गुण म्हणजे तमोगुण. तमोगुण हा कुठे जातो? थोडासा अंधार, मूढता. मूढता म्हणजे काय? काहीच करत नाही, मूढ ठप्प, काही चलन नाही, वलन नाही. तमोगुण, अंधाराकडचा गुण. दारं सगळी बंद केली आहेत घट्ट. मग दारं मनाची असतील, विचारांची असतील, भावनांची असतील, प्रेमाची असतील, आदराची असतील, रागाची असतील, अनेक 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 दारं. ही दारं बंद केली तर आत काही येऊ शकत नाही. त्याला म्हणायचं मूढ, मूढ जन. आणि तो सगळा गुण म्हणजे तमोगुण. आणि मग तमोगुण वाढीस लागला तर क्रियाशीलतेला विरोध, सत्वगुणाला विरोध. म्हणजेच कुठलाच गुण वाढला नाही पाहिजे. सगळे तिन्ही गुण सारखे असतील तर माणूस चरैवती चरैवती राहतो, क्रिया करत. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती नंदा शोभा. दत्त दिगंबर बोला, दत्त दिगंबर बोला, किती नंदा शोभा. गुंडुरचा तेरा नाही, गुंडुरचा तेरा नाही, गुंडुरचा तेरा नाही. दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान, आनंद निधान. आम्ही भाग्यवान, आनंद निधान. तुझे अनुग्रह दत्ताची पालखी, आलो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा, दिगंबर स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पतिव्रता होती. पतीवर अतोनात निष्ठा, पतीच्या तपसामर्थ्यावर विश्वास, असं इतकं आढळायला सुरुवात केली. अन्न मागायला सुरुवात केली. आणि आता ठरल्याप्रमाणे न अग्न असं अन्न, म्हणजे तिने स्वतःच्या उत्तरीय खाली बाजूला करून स्वतःचे स्तन्य पाजले आणि त्या देवांना तृप्त केलं. अशा तऱ्हेने दत्तात्रयांचा जन्म झाला. अत्री ऋषींच्या घरी दत्त आले म्हणून त्यांचं नाव दत्तात्रय. दिगंबरा दिगंबरा
श्री